ब्रेकफास्टची व्यवस्था देखील आहे. नाश्त्याची प्रशस्त व्यवस्था आपण केली आहे. मी सगळ्यांना विनंती करतो, जो कोणी नाश्ता करायचा बाकी असेल त्यांनी ती तरतूद देखील करून घ्या. क्रीडांगणाकडे वळून गोलंदाज तयार. फटका चांगला आहे ऑन साईडला. स्टॉक मध्ये प्रवीण त्या क्षेत्रात आहेत. जिथून एक सिंगल 20.12 मीटरची विकेट कापत असताना 22 यार्डचं हे अंतर जे इथे एक सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 5 या अंकावर आहे. 5 ऑन स्कोर कार्ड. प्रिन्स मूव्हीज आमचे रवी गुळवी जे टेक्निकल ऑफिशियल्स म्हणून इथे तैनात केले गेले, त्यांचं देखील स्वागत. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकंदरीत या सिंगलच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावर. हे प्रदीप हे वरती होत. हॅलो हॅलो बच्चे कडा साऊंड सिस्टम वाले आपण कुठे असाल तर या जरा प्लीज, रिक्वेस्ट आहे तुम्हाला. वाडा संघाचा कॅप्टन एक फ्लायर जरी लावला असता चला, वाडा संघाचा कॅप्टन आणि आमचे साऊंड सिस्टम वाले कुठे असतील तर आपण याल लवकर. गोलंदाज तयार. इथे मात्र एक सिंगल कन्वर्ट केली आणि सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर आहे. डॉक्टर किती भारी असला तरी स्टेटस्कोप देखील चांगला लागतो. त्याच्यामुळे डेफिनेटली मी इथे विनंती करतो, जे साऊंड सिस्टम वाले असतील त्यांनी कृपा करून या लवकर. व्हॉइस क्लिअरिटी आणि व्हॉइस पोचत नाहीये बऱ्याच ठिकाणी, त्यामुळे ती एक रिक्वेस्ट आहे. खूप सुंदर आयोजन जरूर आहे. तुम्ही प्रिन्स मूव्हीज सारखा टेलिकास्टिंगचा बादशाह जरूर ठेवला, परंतु एक अजून फ्लायर इथे ऍडप्ट केला असता किंवा इन्व्हेंट केला असता तर फार बरं झालं असतं, कारण समालोचन पोहोचत नाही बऱ्याच कोपऱ्यामध्ये. इथे नवीन गोलंदाज आलेत. एमडी दोन्ही संघांचे 12th मॅन इथे पाहिजेत. बदलापूरचे इथे उपस्थित आहेत. बॉलचा अलॉंग कार्पेट आणि ऑलवर मिड विकेट आणि स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मधल्या क्षेत्रातून एक सिंगल इथे कन्वर्ट होईल. सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचली. तिकडे आता कोण आहे? तिकडे कोण आहे? डॉक्टर निलेश इज ऑन अ स्ट्राईक नाव. अराउंड दी स्टम्प्स आलो. फटका पुन्हा एकदा त्या क्षेत्रात स्क्वेअर ऑफ द विकेट, जिथून एक सिंगल कन्वर्ट होते आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 9 या अंकावर आहे. 10 10 ऑन स्कोर कार्ड. वेगावर स्वार झाला होता गोलंदाज आता आणि तदनंतर आपण पाहिलं तरी देखील सुंदर रनिंग बिटवीन द विकेट ती एक्झिक्यूट करत असताना एका सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल 11 वर जाऊन पोहोचली. काल 11 जानेवारी होता आणि भारतीय क्रिकेटला खरं तर ज्यांनी सोन्याचे दिवस दाखवले ते सर राहुल द्रविड, द वॉल ऑफ इंडियन क्रिकेट म्हणून त्यांची ओळख आहे. काल त्यांचा वाढदिवस. आपण सर्व इंटरनॅशनल क्रिकेटनं त्यांना शुभेच्छा दिल्या. खरं तर एक किस्सा आहे. 2023चा विश्वचषक ज्यावेळी सुरू होता, समोरून आहे ना सगळ्यांनी बाजूला व्हा, कारण खूप डिस्टर्बन्स क्रिएट होतात आणि एखादी धाव जर चुकली तर फार मोठे गुणलेखकाला डिस्टर्बन्स नको. मी करतो सर. समोर जर आले प्रॉब्लेम होईल. ब्रेकफास्टची व्यवस्था सुरू आहे. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आम्ही वारंवार ही अनाउन्समेंट करतोय, कृपा करून आपण त्याचा आस्वाद घ्यायचा. आणि आमचे साऊंड सिस्टम वाले कुठे असतील तर त्यांनी लवकर या प्लीज. वाडा वाडा आणि खूप चांगली गोलंदाजी इथे होती. डेफिनेटली एमडी सर जे गोलंदाजी करतात एंड ऑफ दी सेकंड ओव्हर संघाची धावसंख्या 12 या आकड्यावर आहे. तुम्ही जे लिहिणार तेच मी इथून पोहोचवणार. टीम वाडा आणि नवी मुंबई संघाचा कॅप्टन. चला टॉस करता या. नेक्स्ट मॅच. खरं तर ऑल प्रोफेशनल नाव शोईंग देअर टॅलेंट इन स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज. खरं तर स्वतःच्या कामाच्या व्यापातून वेळ काढत
आज खरं तर जे क्रिकेटच्या पटलावर अवतरलेत वाडा संघाचे कॅप्टन आमचे मित्र हितेश इथे दाखल झालेत. त्यांचं स्वागत. इथे पहा यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली आणि बॉल चालला फाईन लेगच्या क्षेत्रात. चेंडू निघून जाईल. 4 या धावसंख्येकरता वाईट +4 अशा बोनस 5 धावा इथे धाव फलकावर जोडल्या जातील. याच एका चौकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 17 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 17 ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर डॉक्टर हरीश. हा फेकर होता, ज्याला पूल केला. मिडविकेटचं क्षेत्र निवडलं आणि पहा खूप दर्जेदार चांगला स्टॉप केला. डॉक्टर शशी त्या क्षेत्रात होते, कारण डाव्या हातावर धावत येऊन चेंडूला रोखणं. येस, नवी मुंबईकर देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करूयात. संघर्ष कसा करायचा ना, कदाचित नवी मुंबईची माती दाखवतोय. कारण आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव देण्याकरता जो संघर्ष केला, मी बऱ्याचदा म्हणतो की ते वाटगोंडीमध्ये दिसणार नाही, जे तुम्हाला नवी मुंबईमध्ये दिसेल. हा फटका उंचपुरा आणि इथे अचूकतेने टिपलायचा आणि संपवला. इथे फलंदाजाचा खेळ. फलंदाजाला परतावं लागेल. मी उल्लेख केला याआधी की विमानतळाला नाव देण्याकरता स्वर्गीय दिबा पाटील लोकनेते त्यांच्या नावाकरता खरं तर भूमिपुत्रांनी जो संघर्ष केला आणि झुकावं लागलं सिडकोला देखील. कदाचित वाडा भिवंडी रस्ता आहे ना आमचा आता, भयानक अवस्था आहे. येस, वाडा वन द टॉस. आणि रवी, खरं तर मी निघालेलो 8 वाजता सकाळी, परंतु मला इथे पोचता पोचता 9:15 वाजले. तर त्याचं कारण असं आहे की अंतर फक्त 23 किलोमीटर आहे. जे जर तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर असलात ना तर फक्त 20 मिनिटात कापाल किंवा 15 मिनिटात कापाल. परंतु हे जे 23 किलोमीटर अंतर आहे ना वाडा कुडूस पासून भिवंडीचं, ते कापण्याकरता जवळजवळ 1.5-2 तास लागतात. असं म्हणतात की त्या विभागातल्या रस्त्यांची परिस्थिती तिथल्या नेत्याची दाखवते. पण खरं तर फार मोठा गंभीर प्रश्न आहे. इथे मात्र फलंदाज बाद चंद्रभूषण. आणि इथे आणखीन धक्का बसतोय टीम बदलापूरला. डेफिनेटली धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 या धावसंख्येवर गडी बाद झालाय. 19 ऑन स्कोर कार्ड. खरं तर महाराष्ट्राचा आराध्य फलंदाज छत्रपती शिवरायांचा आकडा आला आणि मी बऱ्याचदा म्हणतो की स्वतःच्या गळ्यात कवड्याची माळ घालून रयतेच्या पदरात सोन्याचं दान टाकणारा या जगाच्या पाठीवर एकमेव राजा झाला. त्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. आणि आपण सर्व स्टँड देखील इथे पाहतोय. आर पाटील पॅव्हिलियन ज्या व्यक्तिमत्वानं. सुनील सिंग स्टँड. येस, सुनील सिंग स्टँड. देन हो साहेब. चला आपण वळूया. स्टँड. डॉक्टर जितेंद्र के पाटील स्टँड, डॉक्टर अर्जुन सिंग स्टँड, डॉक्टर सुनील सिंग स्टँड आणि डॉक्टर अन्सारी स्टँड. या सर्वांच्या नावाने इथे खरं तर आपण पाहतोय की स्टँडची व्यवस्था देखील केली आहे. ही क्रीडा नगरी जी पाहतायत की या परिसरातील हे एकमेव स्टेडियम आहे आणि याच चॅलेंज मैदानानं टेनिस बॉल क्रिकेटलाच नव्हे तर लेदर क्रिकेटला देखील अनेक कोहिनूर हिरे दिलेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा याची देही याची डोळा या क्रीडांगणानं पाहिलं. इथे मात्र एक सिंगल वेगानं कम्प्लीट केली आणि याच एका सिंगलच्या सहाय्यानं लेग बायचा सिग्नल देखील पंचांमार्फत आला. एका धावसंख्येच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचली 20 या अंकावर. फिरोजशाह कोटला ज्या मैदानानं तुम्ही पहिले वर अपेक्षा पुणे जावा ज्या धावफलकावर जोडल्या जातात. 21 ऑन स्कोर कार्ड. बॉल तयार. स्ट्रायकर एंडवर डॉक्टर अभिजित यांना तुम्ही पाहताय. आणि बाबा खरं तर हा फटका पूल करायचा होता, इथे अयशस्वी ठरले. शेवटच्या 15 मिनिटांमध्ये अल्पोहार तुमचा ब्रेकफास्ट बंद होणार आहे, याची देखील खबरदारी आपण घ्याल. सुंदर गोलंदाजी. इट्स मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. षटक क्रमांक 3च्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या 21. या धावसंख्येवर 7 ची सरासरी प्रति षटक. सामना 4 षटकांचा आहे, त्यामुळे
शेवटचं आणि अंतिम षटक. वाडा संघाने इथे टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वाडा आणि नवी मुंबई, खरं तर माझी जन्मभूमी जरी वाडा असली तरी माझी कर्मभूमी नवी मुंबई आहे. त्यामुळे दोन्ही संघांना शुभेच्छा. इथे वळूयात क्रीडांगणावरती. गोलंदाज तयार. काय करू जाऊन सेवाग स्टाईल बॅकफूट बॉल चाललाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर स्लॅश केलाय. चौकारा करता अत्यंत देखणा स्ट्रोक टिपिकल कॉपीबुक स्टाईल ना खेचलाय आणि या चौकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पोहोचली ती मात्र 25 या धावसंख्येवर. आमच्या सोबत बरेचसे वरिष्ठ डॉक्टर्स देखील इथे जॉईन होतात कॉम्बॉक्स मध्ये. कदाचित त्यांना ठाऊक असावं 1975 ला ज्यावेळी विश्वचषक झाला, विवियन रिचर्ड ज्या फॉर्म मध्ये होते त्यांनी तो विश्वचषक एक हाती वेस्ट इंडिजनं जिंकला. त्यानंतर 1979 मध्ये आपण आलो आणि त्यावेळी देखील वेस्ट इंडिजनं त्यांची मक्तेदारी दाखवली. परंतु 1983 25 जून 1983 चा दिवस उजाडला. प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये ते स्वप्न होतं की तिथून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला एक सोन्याचा दिवस दाखवला जाईल का. आणि वेस्ट इंडिजच्या खरं तर विजयाच्या हॅट्रिकला विश्वचषकाच्या सुरुंग लावण्याचं काम सर कपिल देव निकंज आणि त्यांच्या साथीदारांनी केलं. मदनलाल सरांनी टाकलेली जी गोलंदाजी होती किंवा कपिल देव निकंज सरांनी उलटा धावत जाऊन विवियन रिचर्डचा घेतलेला झेल आणि या सगळ्या गोष्टी आणि 183 ज्या थोपवल्या, खरं तर तो दिवस सोनेरी अक्षरांनी लिहिला गेला भारताच्या क्रिकेटच्या इतिहासात. आणि खऱ्या अर्थानं न भूतो न भविष्य असणारा पहिला विश्वचषक 25 जून 1983 ला आपण जिंकला. गोलंदाजी अप्रतिम होती. चांगली गोलंदाजी बॅक ऑफ द हँड. इथे बॉलचं डिलिव्हर्जन आणि बॅक हा सरळ यष्टीरक्षकानं दिलेला बॅकअप. एकंदरीत एक निर्धाव चेंडूची सांगता संपन्न होत असताना संघाची टोटल पोहोचली आहे 29 ऑन स्कोर कार्ड. 29 धावा आणि 29 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. गोलंदाज तयार. आडवा बॅटनं हा फटका इथे पहा. आता असफल ठरलो. बॉल चाललाय 4 धावसंख्ये करता. आला इथे चौकार. 4 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. संघाची टोटल जाऊन पोहोचते याच 4 आकड्याच्या मदतीनं 33 धावा. आतापर्यंत गडी बाद झाले ते 2. तुम्ही प्रिन्स मूव्हीज वर अगदी या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. जी मेहनत प्रथमेश पाटीलने केली आणि जी मेहनत खरं तर रवी गुळवीनं केली आहे. खरं तर हे टेलिकास्टिंग ज्यांनी इथे पहा क्रीडांगणावरती फार मोठी घटना घडते. यष्टी अक्षरशः वाकवली. त्रिफळाचित केलं फलंदाजाला. 1 more wicket down and Mr. Ashish has to depart. ज्याला परतावा लागतो मैदानाच्या बाहेर. 16 धावसंख्या ठोकल्या वैयक्तिक. आणि आपण याआधी चर्चा करत होतो प्रिन्स मूव्हीज विषयी की खरं तर फक्त भारतातल्याच नव्हे तर भारतात बाहेरच्या आखाती देशांमधल्या स्पर्धा देखील ज्यांनी कव्हर केल्या आणि प्रथमेश पाटील आणि रवी गुळवी खरं तर प्रिन्स मूव्हीज आणि भिवंडी हे समीकरण किंवा महाराष्ट्र आणि प्रिन्स मूव्हीज हे समीकरण त्यांनी जे बनवलं. भिवंडीचं नाव प्रिन्स मूव्हीजनं फार मोठ्या पटलावर नेऊन ठेवलं आणि त्याकरता मेहनत आहे. अनेक रात्रींचा संघर्ष आहे. रवी गुळवी आमच्या सोबत आहेत. इथे वळूयात. शेवटचा बॉल आहे. चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली 33 वर आणि पहिल्या इनिंग मधला पूर्वार्धातील हा शेवटचा आणि अंतिम बॉल आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. बॅट अँड पॅड मध्ये फ्लिक करायचा होता परंतु अंदाज चुकल्यानंतर बॉलनं बॅटची एज घेऊन चेंडू गलीमध्ये गेला. काय घडतंय मैदानात इथे मात्र बाद. एक ऑथराइज धाव दिली जाईल आणि एका धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली 34. विजयाकरता 35 या धावसंख्येची गरज आहे. 35